कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांसाठी शुल्कवाढ होणार आहे। त्यामुळे गोरगरीब घरातील मुलांना जलतरणाचा आनंद मिळणार नाही। याबाबत ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज तालुका क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार आणि क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी यांची भेट घेऊन शिवाजी जलतरण तलावाचे तिकीट दर वाढवू नयेत अशी मागणी केली। शुल्कवाढ झाल्यास युवा सेनेकडून आंदोलन केलं जाईल आणि जलतरण तलावावर मोफत प्रवेश दिला जाईल असा इशारा देण्यात आला। यावेळी मंजित माने, चैतन्य देशपांडे, शुभम पाटील, युवराज मोरे, चिन्मय बोकील, ऋषिकेश जोशी, सानिका दामुगडे यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापूर शहरातील लोकसंख्या वाढत आहे, मात्र त्याचवेळी शहराच्या जुन्या भागात अजूनही 60 वर्षांपूर्वीच्या ड्रेनेज लाईन आहेत। त्यामध्ये शाहूपुरी, राजारामपुरी, माळी कॉलनी, टाकाळा परिसराचा समावेश होतो। जुन्या ड्रेनेज लाईनमुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही। राजारामपुरी परिसरात तर सन 1967 पासून असलेली 4 इंची ड्रेनेज लाईन आजही कायम आहे। त्यामुळे शहरात सर्वत्र 30 इंची ड्रेनेज लाईन टाकली तरच सांडपाण्याचा निचरा होईल। त्यासाठी महापालिकेच्या येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली आहे। या मागणीचं निवेदन आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं। यावेळी महेश उत्तुरे, सनी शिंदे, राहुल कांबळे, अल्ताफ मकानदार उपस्थित होते। कोल्हापुरातील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या स्वर्गीय लतादेवी लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये नेमबाज घडवले जातात। डेरवण इथं 2 आणि 3 मार्चला राज्यस्तरीय युथ गेम्स रायफल शूटिंग स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेत लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवलंय। 14 वर्ष वयोगटात एअर पिस्टल प्रकारात मुलींच्या गटात आराध्या कांबळेनं सुवर्णपदक पटकावलंय, तर 17 वर्ष वयोगटातील मुलींच्या ओपन साईट रायफल प्रकारात नाविन्या लोहानं सुवर्णपदक पटकावलंय। या खेळाडूंना दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक, उपसंचालक, सचिव यांच्यासह प्रशिक्षक अक्षय मुळीक आणि प्रथमेश नरके यांचं मार्गदर्शन मिळालं। कागल नगर परिषदेनं पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे। पुढील वर्षभर नियोजनबद्ध पद्धतीनं ही कारवाई सुरू राहणार आहे। मोकाट श्वानांची संख्या वाढल्यानं कागलमध्ये जणू दहशतीचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर कागल नगर परिषदेनं कोल्हापूरमधील सोसायटी फॉर एनिमल केअर या संस्थेबरोबर करार करून मोकाट श्वानांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली आहे। त्यातून मोकाट श्वानांना पकडून त्यांची नसबंदी करून रेबीज प्रतिबंधक लस दिली जाईल। पहिल्या टप्प्यात कागल शहरातील सुमारे 450 श्वानांचं निर्बीजीकरण करण्यात आलं होतं। आता पुढील वर्षभर ही मोहीम राबवली जाणार आहे। हातकणंगले तालुक्यातील मनपाडळी इथल्या म्हसोबा माळ परिसरात संतोष सर्जेराव शिंदे यांची शेती आहे। त्यांनी आपल्या शेतात गांजाच्या झाडाची लागण केली होती। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं या शेतावर धाड टाकली। शिंदे यांनी उसाच्या शेतामध्ये ठिकठिकाणी गांजाच्या रोपांची लावण केली होती। त्यातून सुमारे 7 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून संतोष शिंदेला अटक करण्यात आली आहे।